विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचे 2 महिने, लास्ट 2 मंथ्स जे केलं नाही आतापर्यंत ते करून दाखवायचं आहे आणि चांगला रिझल्ट आपण मिळवून दाखवायचा आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आपण. मग शेवटच्या 2 महिन्यात असं काय वेगळं करायचंय? मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. मी तुम्हाला सांगतो. आपण आता डेली टेस्ट घेतोय. बरोबर आहे. आज पण टेस्ट असणार आहे. दुपारी 2 वाजता WhatsApp ग्रुपवर तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. कालची पण टेस्ट तुम्हाला मिळाली होती. बऱ्याच मुलांनी टेस्ट दिली असेल आणि तुमची भीती सुद्धा दूर झाली असेल. पण आज जी टेस्ट आहे ती रोटेशनल डायनॅमिक्स वरती आहे आणि त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर मी तुम्हाला विचारतोय बघा, मी जरा थोडक्यात लिहिणार आहे बरं का. लॉ ऑफ, ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, हा एक लॉ आहे रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पास्कल्स लॉ. पूर्ण लिहिणार नाहीये बरं का मी, पण पास्कल्स लॉ. नंतर आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. नंतर आहे स्टोक्स लॉ. ओके, नंतर कुठला लॉ आहे सांगा? स्टोक्स लॉ. नंतर आहे लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. एक्सेस प्रेशर दॅट इक्वल्स टू 2T/R किंवा 4T/R. आता मी तुम्हाला 1 मिनिट वेळ देतोय आणि मी तुम्हाला विचारतोय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, पास्कल्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, स्टोक्स लॉ का लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. त्यातलं कुठल्या लॉचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं आहे मला कमेंट मध्ये सांगा. सांगतो तुम्हाला. बदलायचंय आपल्याला. कोणता बदल हवा आहे याच्यावर मी डिस्कशन करणार आहे. पण एक क्वेश्चन मी तुम्हाला दिलाय. हा टाइप करा आणि हे टाइप केल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही माझं प्रत्येक गोष्ट ऐकायची लक्षात घ्या. मला तुमचा ना अप्रोच बदलायचा आहे शेवटच्या 2 महिन्यात. मला असं हवंय की विथ कॉन्फिडन्स मी करतोय अभ्यास आणि काही अवघड नाहीये माझ्यासाठी. सांगा कोणता पाहिजे? ह्यातलं कुठाचं एक्सप्लेनेशन हवंय? तर मला माहिती आहे की जास्तीत जास्त मुलांना लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेनचं एक्सप्रेशन नाहीये. अरे मी अनुभवातून सांगतोय. आता मी तुम्हाला सांगतो, 9th स्टँडर्डच्या 2 बॅचेस आहेत माझ्याकडे. मी एक अनुभव माझा सांगतो. जास्त वेळ तुमचा घेणार नाही बरं का. त्यांना मी साउंड टॉपिक शिकवला. बघा आणि मी त्यांना काय शिकवलं आता सांगतो मी ही ट्रान्सव्हर्स वेव्ह तुम्हाला दाखवतोय बरं का. मी त्यांना सांगितलं याला क्रेस्ट म्हणतात, याला ट्रफ म्हणतात. ओके. ठीक आहे. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ की एक वेव्ह कंप्लीट होणार आणि हे जे डिस्टन्स आहे त्याला वेव्ह लेंथ म्हणतात. बघा मग मी त्यांना शिकवलं हे लॅम्बडा आहे. लॅम्बडाला वेव्ह लेंथ म्हणतात. ओके, वेव्ह लेंथ म्हणजे काय? लॅम्बडा. मग लगेच मी त्यांना प्रश्न विचारलं त्यांना की वेव्ह लेंथचं युनिट सांगा. स- सगळ्यात क्लासमध्ये जो टॉपर स्टुडंट आहे त्याला उभा केलं मी आणि त्याला विचारलं वेव्ह लेंथचं युनिट काय? सेकंदात उत्तर दिलं लॅम्बडा. वेव्हलेन्थ युनिट काय? लॅम्बडा. दुसऱ्या टॉपरला विचार केला तोही म्हणला सर लॅम्बडा. बघा मुलांच्या लक्षात येत नाही. लॅम्बडा हे सिम्बॉल आहे पण वेव्हलेन्थ युनिट तर मीटर आहे. बरं दुपारी पण माझ्याकडे तीच बॅच आहे. दुपारीकडे पण 9वी माझ्याकडे दुसरी बॅच आहे म्हणजे 9th स्टँडर्डची बॅच आहे. त्यातही मी हाच पॉइंट शिकवताना तेच उत्तर मिळालं मला. मी तुम्हाला काय सांगायला लागलोय की 12च्या बाबतीत तुम्ही बघितलंय की याचं एक्सप्रेशन प्रत्येक वेळेस मुलं विचारतात. म्हणजे मी सांगू का, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर लेक्चरमध्ये ना, स्टडीला आलेल्या मुलांना मी असंच विचारलं, की कुणाचं एक्सप्लेनेशन हवंय? सेकंदात उत्तर आलं, की हा जो पॉइंट आहे, लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन. सर हे जरा एक्सप्लेन करा. हे जरा एक्सप्लेन करा. जरा बघा तुम्ही साइडला सरकतोय. केवढं मोठं एक्सप्रेशन आहे की नाही? काय दिलंय हे समजत नाही असं वाटतंय ना? चला पुढची 5 मिनिटं मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. मला फक्त 2 मिनिटं हवी आहेत. चला 2 ते 5 मिनिटात मी ते एक्सप्लेन करतो. मला सांगा 9th स्टँडर्डलाच वर्क डनचा फॉर्म्युला आहे की नाही सांगा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याची मला या एक्सप्रेशन मध्ये गरज लागणार आहे. एफ म्हणजे फोर्स आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. बर 8वीला प्रेशर नावाचा टॉपिक आहे. फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. याची सुद्धा मला आज गरज लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट 7वी पासून स्पियर हा ऑब्जेक्ट आहे माझ्यासाठी. माझ्याकडे आहे सिलेबसमध्ये. मेन्सुरेशन 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा मी याचे फॉर्म्युले केलेत. मला याच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला सांगा. 4πr². याचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4πr². फोर्सचा फॉर्म्युला आहे प्रेशर इंटू एरिया. वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा सगळे बेसिक फॉर्म्युला आपण घ्यायला लागलोय. शांतपणे लक्षात घ्या. आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये लक्षात घ्या. जर तुम्हाला
सरफेस टेन्शन माहीत असेल आणि त्याला तुम्ही चेंज इन एरियानं मल्टिप्लाय केलं. हे चेंज इन एरिया म्हणजे काय? एक्सप्लेन करतो, की माझ्याकडे एक बबल आहे आणि तो एक्सपांड होतोय. एरिया वाढला ना, मग वाढलेल्या एरियामधून सुरुवातीचा एरिया मायनस केला, की मला चेंज इन एरिया मिळणार आहे. सो सिंपल. आता त्याला सरफेस टेन्शननं मल्टिप्लाय केलं. आता ऐका, बबल असेल तर 2 हा फॅक्टर घ्यावा लागतो बरं का. ड्रॉपसाठी नाही घ्यावा लागत. मग हा जो आहे हे सुद्धा वर्क डन आहे. मग वर्क डनचा हा फॉर्म्युला आणि मी हा फॉर्म्युला जर कंपेअर केलं, तर झालं की एक्सप्रेशन कंप्लीट होणार. चला करूया आपण आता. लॅपलास लॉ अवघड वाटतंय का तुम्हाला? मी आता शिकवतो तुम्हाला. आणि हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं, ही मेथड जर तुम्हाला आवडली, तर चॅनलवरचा एकूण एक व्हिडिओ शोधायचा मग. लॅपलास लॉ आहे. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर टू एमीटर? तो सुद्धा आहे. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू एमीटर, व्होल्टमीटर? हे सगळे पॉइंट्स आहेत ना. किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ, स्टोक्स लॉ, पास्कल्स लॉ, सगळे लॉ मी तुम्हाला सांगतो, सगळे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. मग तुम्हाला बघायचंय. तर चला एक पहिल्यांदा ड्रॉप कन्सिडर करूया आपण. ओके, बबल नाही ड्रॉप कन्सिडर करूया आणि या ड्रॉपची रेडियस आर आहे आणि आतलं प्रेशर पीआय आहे. की हे एक्सेस प्रेशर आहे. आउटसाइड पेक्षा इनसाइडचं प्रेशर जास्त आहे. मग चला याचं एक्सपान्शन होतंय. पण त्याच्या अगोदर मला एरिया पाहिजे. एरियाचा फॉर्म्युला काय सांगा? 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे इनिशियल एरिया मला मिळाला. 4 पाय आर स्क्वेअर. तर काय होणार आहे की हा ड्रॉपचं एक्सपान्शन होणार आहे. आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे ना, हे जे डिस्टन्स आहे त्याला मी डेल्टा आर म्हणणार आहे. म्हणजे डेल्टा आर म्हणजे माझ्यासाठी डिस्प्लेसमेंट आहे. ओके. मग चला नवीन एरिया काढूया आपण. 4 पाय आर प्लस डेल्टा आर चा स्क्वेअर. रेडियस वाढली ना बाळांनो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला किती सोपा आहे. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर लक्षात घ्या. मग मी एक काम करतो 4 पाय चला याचं एक्सपान्शन करतो. आर स्क्वेअर प्लस ट्वाइस आर डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. डेल्टा आर ऑलरेडी खूप स्मॉल आहे. इथे दाखवलं मी एवढी डिस्प्लेसमेंट होत नाही बरं का. स्मॉल होते लक्षात घ्या. ही ऑलरेडी व्हॅल्यू जर स्मॉल असेल तर त्याचा स्क्वेअर अजून कमी येणार ना. मग ह्याला निग्लेक्ट करा. आणि ह्यानं आत मल्टिप्लाय करा. 4 पायनं आर स्क्वेअरला मल्टिप्लाय करा. 4 पाय आर स्क्वेअर. 4 पायनं 2 ला मल्टिप्लाय करा म्हणजे 8 पाय आर आणि डेल्टा आर. हे निग्लेक्ट केलंय मी लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, की मला आता चेंज इन एरिया काढायचं. त्यासाठी मला A2 मधून A1 मायनस करायचंय. मी जर डायरेक्ट करू का रे भावानो? A2 मध्ये ज्या 2 टर्म आहेत, तिथून ही टर्म मायनस करताना 4 पाय आर स्क्वेअर हे कॅन्सल होईल आणि शिल्लक राहणार आहे 8 पाय आर आणि डेल्टा आर. 8 पाय आर आणि काय सांगा डेल्टा आर हा चेंज इन एरिया. आणि मगाशी मी तुम्हाला काय शिकवलं, की वर्क डन काढताना सरफेस टेन्शनला चेंज इन एरियानं मल्टिप्लाय करा. म्हणजे 8 पाय आर डेल्टा आर इंटू टी येणार आहे. हे फक्त मी टी पुढं लिहिलं. काढले की आपण वर्क डन. पण मी तुम्हाला मगाशी काय शिकवलं होतं, की वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट पण ना. मग वर्क डन म्हणजे मला परत फाइंड आउट करायचंय. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डेल्टा आर ही डिस्प्लेसमेंट आहे. ओके, मी डेल्टा आर लिहिलं लक्षात घ्या. आता एक्साइटमेंट मध्ये खूप फास्ट सांगायला लागलोय बरं का मी लक्षात घ्या. खूप फास्ट होतंय. पण बाळांनो नाही तसं. हेच तर आपल्याला ह्या 2 महिन्यात बदलायचं आहे, की मला जमणार आहे. मी पुन्हा तुम्हाला हे पुन्हा एक्सप्लेन करणार आहे बरं का. पण त्याच्या अगोदर बघा, फोर्स म्हणजे मी प्रेशर इंटू एरिया घेणार आहे. आता तेच प्रेशर हे एक्सेस प्रेशर आहे. म्हणजे आउटसाइडचं प्रेशर आणि इनसाइडचं प्रेशर जास्त आहे म्हणजे पी-आय मायनस पी-नॉट केलं पाहिजे. आता फोर्स म्हणजे काय? प्रेशर इंटू एरिया. एरिया कोण आहे? 4 पाय आर स्क्वेअर आणि इंटू कोण? डेल्टा आर. झालं की इक्वेशन 1 मध्ये वर्क डन फाइंड आउट केलं. 2 मध्ये वर्क डन फाइंड आउट केलं. करा की कंपेअर त्याला फ्रॉम 1 एंड 2. फ्रॉम 1 एंड 2 पी-आय मायनस पी-नॉट. ओके. 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर या व्हॅल्यूला याच्याशी कंपेअर करा. कुणाशी? 8 पाय आर डेल्टा आर इंटू टी. ऐका. काय काय कॅन्सल होतंय ते बघा. पायला हे पाय कॅन्सल होतील. ओके. डेल्टा आरला डेल्टा आर कॅन्सल होईल. हे आर या स्क्वेअरला कॅन्सल होईल. 4 1 जा 4, 4 2 जा येणार लक्षात घ्या. ओके. आणि इथे एक आर शिल्लक राहिलाय बरं का. म्हणजे मला आता मिळणार आहे काय, की एक्सेस प्रेशर दॅट इक्वल्स टू 2 इंटू टी, 2t अपॉन आर. 2t अपॉन आर आणि तेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं बाळांनो. आता मी परत सांगतो. लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेनचं एक्सप्रेशन 3-3 मार्काला येऊ शकतं. काय केलं रे आपण याच्यात? वर्क डन 2 वेळा फाइंड आउट केलं.
चला वर्क डनचा आपल्याला लहानपणापासून कुठला फॉर्म्युला माहित होता? लहानपणापासून 9th पासून, की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे काय? प्रेशर इंटू एरिया. एरियाची व्हॅल्यू किती? 4 पाय आर स्क्वेअर. ओके. बरं आता दुसरी गोष्ट. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शनला जर मी चेंज इन एरियानं मल्टिप्लाय केलं, तरी मला वर्क डन मिळतं. आणि डीए कसा काढायचा? A2 मायनस A1. A1 कोण होतं? 4 पाय आर स्क्वेअर. मग A2 का बदलला? एक्सपान्शन झालं. रेडियस वाढली म्हणून आर प्लस डेल्टा आर. बाळांनो हे सोपं आहे. हे आपण स्किप करायचं नाहीये. लॅपलास लॉ असू दे, नाहीतर कुठलाही प्रश्न असू दे, लक्षात घ्या हे सगळे प्रश्न आपल्याला करायचे आहेत. मग आजच्या टेस्टमध्ये मी काय करणार आहे तुम्हाला क्लिअरली सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या. पहिले 2 टॉपिकमध्ये जेवढ्या डेफिनेशन्स आहेत त्या सगळ्या करा. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये कोहेसिव्ह फोर्स, एडेसिव्ह फोर्स, रेंज, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स, ओके, सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नाही रे, अँगल ऑफ कॉन्टॅक्टच आहे. मग मी काय गोंधळवते? मला ते अँगल ऑफ बँकिंग वाटलं ना. मग पहिल्या टॉपिकमध्ये सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, डिस्टिंग्विश आहे. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, डिस्टिंग्विश पण करायचे आहेत, डेफिनेशन पण करायचे आहेत. लॉज आय थिंक मगाशी सगळेच लिहून दिलेत. पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, त्याच्यानंतर लॅपलास लॉ, स्पेरिकल मेम्ब्रेन. अजून कुठला लॉ राहिलाय का बघा, लक्षात घ्या. आणि पहिल्यात कुठला आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता हे प्रश्न एका बाजूला, डिस्टिंग्विश एका बाजूला, पण डायग्राम करा रे बाळांनो. डायग्राम कुठला करणार? त्या अँगल ऑफ बँकिंगच्या वगैरे करा. पण आता हे सोडून तुम्हाला भीती कुठल्या गोष्टीची वाटते सांगू का तुम्हाला? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं एक्सप्रेशन. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो रोलिंग मोशन, त्याच्यानंतर वेल ऑफ डेथ, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, त्याच्यानंतर मोस्ट सेफ स्पीड, मॅक्सिमम परमिसिबल स्पीड, मिनिमम स्पीड लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, बर्नॉलीज थेरम वगैरे, बर्नॉलीचे एक्सप्रेशन्स, त्याचे ॲप्लिकेशन्स. मग भीती वाटायला लागते. पण ह्या 2 महिन्यात ती भीती नकोय मला. हे करा. हे करा. 2 टॉपिक मिळून 14 मार्काला आहेत ना, मग 14 मार्काला कुठलाही पेपर काढा रे रँडमली, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ह्या कन्सेप्ट वरती ना 50% पेक्षा जास्त मार्क ह्याच्यावर आलेले दिसतील तुम्हाला. या 2 धड्यातले. आणि न्यूमेरिकल्स तुम्हाला माहितीच आहे, लक्षात घ्या, की न्यूमेरिकल्स ईझी आहेत. तुमची फिजिक्स न्यूमेरिकल बॅच नाहीये आपली, तर आत्ताच्या आत्ता ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करून त्यात व्हिजन बॅचमध्ये मी रोटेशनलचे सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत. न्यूमेरिकल बॅचमध्ये त्या फोल्डरमध्ये बघा. बरं, मग आता मी तुमचा बराचसा वेळ घेतला. 2 वाजता टेस्ट मी अपलोड करतो. टेस्ट द्या तुम्ही. ऑल द बेस्ट.